ठोक वार्तांकन रोखठोक बातमी। टिळक कुटुंबाला काय झालंय? कोणीतरी मिंदे गटात गेलंय, यांना लाज वाटली पाहिजे। ज्यांनी स्वाभिमानासाठी लढा दिला, छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले, तुरुंगात गेले, सरकारला डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारला आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा ज्यांनी धिक्कार केला, त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जात आहे आणि ज्यांच्या हस्ते दिला जात आहे त्यांनी जंतर मंतर कांड केला। जालियनवाला नंतर जर देशात कांड घडला असेल तर तो जंतर मंतर कांड आहे। जनरल डायर नंतर जनरल कायर अमित शाह आहे, त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला लाज नाही वाटत असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली। अमित शाह रात्रीच्या अंधारात आले, त्यांच्या विरोधात आंदोलन करायला लोकांना वेळ लागलाय का? त्यांचे हात मुलांच्या रक्तानं माखलेले आहेत। खरं तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीये। 10 दिवसांपासून अधिवेशन सुरू असून एकदाही संसदेत आले नाहीत आणि पुण्यात फिरत आहेत, हे लोकशाहीचं दुर्दैव आहे। पेपर लीक बिलावर चर्चा सुरू असून पेपर फुटीसाठी गृह मंत्रालय जबाबदार आहे। या उलट मुलं रस्त्यावर न्याय मागायला उतरले तेव्हा खिळे लावलेल्या लाठ्या, पॅलेट गन चालवले। जेव्हा या विषयावर चर्चा सुरू झाली तेव्हा संसदेतून पळून गेले। हे नैतिक अधपतन आहे आणि डरपोकपणाचा कळस आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। भाजपाचे पुण्यातील लोक त्यांचं काय संरक्षण करणार? भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज आहे म्हणून तर तुम्ही अमित शहा पळत आहात, असंही ते म्हणाले। वंदे मातरम विधेयकावरील चर्चेला अनुपस्थित राहण्यावरूनही त्यांनी मोदी अमित शहा यांच्यावर टीका केली। त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। ते नेमके असतात कुठे, हे काय कांड करत असतात असा प्रश्नही विचारला। भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात, अमित शहांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना उत्तर देणार, तुमच्यात हिंसा करण्याचा दम आहेत का तुमच्यात? तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात, दिवसा बोलायला घाबरतात आणि आमच्याशी हिंसेवर बोलतात। या मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं, तुम्ही क्रांतीच्या आड येऊ नका। 2029च्या आत मोदी शहा देशाच्या सत्तेवर नसतील, 2029 ही उजाडणार नाही, यांचा बाजार उठला असेल, गृह खात्याचा लिलाव झाला असेल असा दावाही त्यांनी केला। पुण्यात मोठी आर्मी आणली असल्याचं समजत आहे, कशाला आणि कोणाला घाबरत आहात? मुळात तुम्ही गुंड आहात। एकतर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यांसारखे मागा, जनतेशी संवाद साधा, असं त्यांनी सांगितलंय। नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवरून टीका करताना ते म्हणाले की ही त्यांची आणखी एक शरणागती आहे। मुळात मुलांनी माफी मागितलेली नाही, आम्ही कुणी मागितली नाही। चुकलो असं कुणी म्हणाल का? ही अवदसा आठवते कशी? हे भ्रमिष्ट झालेत। या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री भुरकटले, त्यांनी सल्लागार बदलायला हवे आहेत, त्यांची मानसिक स्थितीच ठीक नाहीये। माफ करायचंय तर मग विद्यार्थ्यांचं चारित्र्य का तपासलं जातंय? चंद्रकांत पाटील दगडावरचे ठसे पाहतायत, त्यांना अमित शहा यांनी दगड गोळा करायला सांगितलंय। दादांना फिंगरप्रिंटची जबाबदारी दिली आहे। पाटील यांच्यासारखे महान वैज्ञानिक ज्यांनी अब्दुल कलाम यांना मागे टाकलंय, त्यांनी सर्वोच्च पुरस्कार देणं गरजेचं आहे। तुम्ही याआधी घाणेरडी भाषा वापरली तेव्हा काय झालं? मानसोपचार तज्ञांची गरज आहे। कोणाला तरी जर्सी गाय 50 कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होता, त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची आई बहीण काढली होती, हे विसरत आहात। जिथं भावनांचा उद्रेक होतो, कुणी आईवर गेलं नाही। हा देश जसा चालवत आहात त्याला झुंडशाही म्हणतात। याच मुलांच्या मदतीनं 2014 साली सत्तेवर आला होता, हे विसरू नका। कुणी तुम्हाला शिव्या घातल्या नाही। राजकर्त्याला लायकीप्रमाणे राहावं लागतं। आमचा पक्ष फोडला तेव्हा काही वाटलं नाही। महाराष्ट्रातील जनता रोज शिव्या घालतीये, असं त्यांनी सुनावलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।